रामकृष्ण हरी. बीज जाळून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास. साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग. ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला की बीज भाजले की लाही होते, त्या लाहीपासून बीजांकुर निर्माण होत नाही. त्याप्रमाणेच कर्मातील कर्तृत्व अहंकार जाळून टाकले तर पुढील जन्माचे पीक उगवतच नाही. जगातील विविध आकारांना आमच्या ठिकाणीच जागा नाही, कारण आमचा देह प्रत्यक्ष देवरूप बनला आहे. ऊसाची साखर झाली की त्या साखरेचा ऊस बनवताच येत नाही. त्याप्रमाणे देवाशी एकरूप झाले की पुन्हा गर्भवास नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वत्र भरलेल्या पांडुरंगाचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव येत नाही. आम्हा कैचा गर्भवास. साखरेचा नोही ऊस आम्हा कैचा गर्भवास. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग. की सर्वत्र भरलेल्या पांडुरंगाचा आम्हाला प्रत्यक्ष असा अनुभवच येत नाही. पुढल्या अभंगामध्ये म्हणतात की वैकुंठीचा देव आणिला भुतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा, पवित्र पुण्याचा एकनिष्ठ. धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा, पवित्र पुण्याचा एकनिष्ठ. पितृसेवा पुण्ये लादला निधान, ब्रह्म सनातन अंगसंगे. अंगसंगे रंग क्रीडा करी जाना, ज्या घरी पाहुणा वैकुंठीचा. धन्य त्याची शक्ती भक्तीची हे ख्याती, तुका म्हणे मुक्ती पायी लोळे. धन्य त्याची शक्ती भक्तीची हे ख्याती, तुका म्हणे मुक्ती पायी लोळे. या सुंदर अशा अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला पुंडलिकाचं उदाहरण सांगतात की पुंडलिक सर्वांमध्ये खरोखर धन्य आहे, कारण त्याने वैकुंठीचा देव पृथ्वीवर आणला. पुंडलिक महान धैर्यवान आहे. तो सर्व भक्तांमध्ये सुद्धा श्रेष्ठ आहे. तो पुण्यवान आणि एकनिष्ठ भक्ती करणारा आहे. आई वडिलांच्या सेवेमुळे पांडुरंग रुक्मिणी रूपी ठेवा त्याला सापडला. ते सनातन ब्रह्म त्याच्या संगतीत राहिले. त्याच्या घरी वैकुंठीचा देव पाहुणा म्हणून राहिला. तो सगुण साकार बनून अनेक प्रकारची क्रीडा करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात की पुंडलिकाच्या भक्तीची शक्ती महान आहे. त्याची त्रैलोक्यात प्रसिद्धी आहे. त्याच्या चरणी मुक्ती लोळत आहे. धन्य त्याची शक्ती भक्तीची हे ख्याती, तुका म्हणे मुक्ती पायी लोळे. पुढल्या अभंगामध्ये सांगतात की रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा. तेने अंजन गुणी दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. न झाला प्रपंच झाला परब्रह्म, अहंसोह ब्रह्म आकळले. तत्मवसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाले अंगे तुका आता. रजोगुणाचा तांबडा रंग, सत्वगुणाचा पांढरा रंग आणि तमोगुणाचा काळा रंग, याहून दिव्य सोनेरी रंगाचे ज्ञानमय अंजन सद्गुरूंनी माझ्या डोळ्यात घातले. त्या अंजनामुळे मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. तसेच द्वैत अद्वैताच्या सर्व कल्पना नाहीशा झाल्या. देश काल वस्तू याचे भेदही नाहीसे झाले. सर्व विश्व सच्चिदानंद स्वरूप दिसत आहे. सर्वत्र आत्मचैतन्य प्रकाशित झाले. प्रपंच हा वेगळा नसून परब्रह्माचा लीला विलास आहे, हे अनुभवास येऊ लागले. अहंसोहच्या जाणीवेने मला परब्रह्माचे ज्ञान प्राप्त झाले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तत्वमसी याद्वारा परब्रह्माचा साक्षात्कार झाला आणि मी ब्रह्मानंदात पूर्ण रंगून गेलो. ब्रह्मानंदाशी एकरूप झालो. एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता, हाणून या लाथा पळाले ते. गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले, तोंड काळे झाले जगा माझी. हे ना तैसे झाले, हे ना तैसे झाले, तुका म्हणे गेले वायाची ते. तुकाराम महाराज सुंदर असे आपल्याला या अभंगामध्ये सांगतात की एक ब्रह्मचारी गाढवीशी वेडेचाळे करू लागला असता तिने लाथा झाडल्या व पळाली. त्यामुळे त्याचे ब्रह्मचर्याचे व्रतभंग पावले आणि गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. या निर्लज्जपणामुळे त्याचे तोंड काळे झाले.
तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे अज्ञानी लोकांना प्रपंचही करता येत नाही आणि अध्यात्मही कळत नाही. दोन्ही गोष्टीमुळे त्यांचे जीवन काय होते, वाया जाते. पुढल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची, शास्त्र ही पुराणे गीता नित्यनेम, वाचिता ती वर्म कळे त्यासी, कर्म अभिमाने वर्म अभिमाने, नाडले ब्राह्मण कलियुगी, तैचा नव्हे तुका वाणी व्यवसायी, भाव त्याची पायी विठोबाचे, अमृताची वाणी वरुषला शुद्ध, करी त्या अशुद्ध ऐसा कोण, चहुवेदाचे हे केले विवरण, अर्थ ही घरण करुनिया, उत्तम मध्यम कनिष्ठ वेगळे, करोनी निराळे ठेविले ते, भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा, ऐसा नाही डोळा देखियला, जप तप यज्ञ लाजविली दाने, हरिनाम कीर्तने करुनिया, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोणी सांगा, मनी रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. की हा अभंग रामेश्वर भट यांचा असून ते म्हणतात, जरी कोणी वैदिक पंडित असले अथवा दशग्रंथी असले तरी ते तुकोबांची बरोबरी करू शकणार नाहीत. त्या विद्वानांनी नित्यनेमाने भगवद्गीता, पुराण ग्रंथ, इतर शास्त्र ग्रंथ याचे वाचन केले तरी त्यातील खरे वर्म त्यांना कळले नाही आणि कलियुगात आपल्या वर्णाचा आणि कर्मकांडाचा फार अभिमान झाला आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचे अनहित करून घेतले आहे. तुकोबा व्यावसायिक असले तरी त्यांचा शुद्ध भाव विठोबाच्या चरणी स्थिर आहे. त्यांच्या मुखातून अमृतरूप शुद्ध वाणी प्रकट होते. त्यामुळे ते अशुद्ध कसे? त्यांनी चारी वेदातील प्रमुख सूत्रे आपल्या अभंगातून प्रकट केली आणि गहन अर्थ स्पष्टपणे मांडला. त्यांनी उत्तम, मध्यम, कनिष्ठ यांचे विवरण करून ठेवले आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य या बाबतीत ते फार श्रेष्ठ आहेत. असे संत मी पाहिले नाहीत. त्यांनी निस्वार्थ भावाने अंतःकरणातून हरिनाम घेतल्यामुळे जप, तपादी व यज्ञ ही साधने गौण ठरवली. यामुळे मोठमोठे कवीश्वर होऊन गेले, परंतु त्यापैकी संदेह वैकुंठाला कोणी गेले का? तर रामेश्वर भट्ट म्हणतात, ते सर्वांचा प्रेमाने निरोप घेऊन विमानात बसले आणि संदेह वैकुंठात गेले. यातच त्यांची थोरवी आहे. असे आपल्याला ह्या अभंगात रामेश्वर भट समजून सांगतात. माझी मज आली रोकडी प्रचित, होऊनी फजित दुःख पावे, काही द्वेष त्याचा करिता अंतरी, व्यथा या शरीरी बहुत झाली. ज्ञानेश्वरे मज केला उपकार, स्वप्नी सविस्तर सांगितले, तुका सर्वाश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, का जो अवतार नामयाचा, त्याची तुझ काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझ, आता एक करी सांगीन ते तुला, शरण जाई त्याला निश्चयेसी, दर्शनेची तुझ्या दोषा परिहार, होय तो विचार सांगितला, तुची हा विश्वास धरोनी मानसी, जाय कीर्तनासी नित्य काळ, म्हणी रामेश्वर त्यांच्या समागमे, झाले हे आराम देह त्यात माझे. या अभंगात अजून रामेश्वर भट्ट आपल्याला सांगतात की, खरोखर तुकाराम महाराज श्रेष्ठ आहेत याची मला प्रचिती आहे आणि माझी फजिती झाल्यामुळे मी पश्चाताप पावलो आहे. मी अंतःकरणात तुकाराम महाराजांचा द्वेष केला, त्यामुळे माझ्या शरीरात व्यथेने दुःख झाले. ज्ञानेश्वरांनी माझ्यावर उपकार केले. मी स्वप्नात सविस्तर सांगितले. ते म्हणाले, तुकाराम महाराज श्रेष्ठ संत आहेत, आम्हा सर्वांना प्रिय आहेत. ते संत नामदेव महाराजांचेच अवतार आहेत. तुझ्याकडून त्यांची निंदा केली, त्यामुळे तुला बाधा झाली आहे. आता एक काम कर, तुकाराम महाराजांना शरण जा, त्यांच्याच दर्शनाने तुला बरे वाटेल. असा विचार संत ज्ञानेश्वरांनी मला सांगितला आणि त्यांच्या वचनावर मी विश्वास ठेवून तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला मी नित्य जात आहे, असे रामेश्वर भट्ट म्हणतात. आणि त्यांच्याच संगतीने माझ्या देहाला आता आराम आणि शांती वाटत आहे. म्हणून काय तर आपल्याला गाथेमध्ये सांगितलं जातं आणि रामेश्वर भट्ट सुद्धा ह्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात की, आपल्या मनाला नित्य शांती आणि आराम पाहिजे असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर संकीर्तन किंवा काय केलं पाहिजे, आपण सदैव काय केलं पाहिजे, पांडुरंगाचं, नारायणाचं, गोविंदाचं काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. तर बोला रामकृष्ण हरी. थँक्यू.